दिल्ली स्फोटावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी हे केंद्राचं अपयश आहे आणि केंद्र सरकारनं त्याची जबाबदारी स्वीकारावी अशी सरकारवर टीका केली। आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचे आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवले जात आहे। आता काश्मीरही असुरक्षित आहे। 56 इंचाची छाती आता गेली कुठं? आम्हाला राजकारण करायचं नाही। दिल्ली आणि केंद्रात सरकार यांचं असताना हे आतंकवादी या ठिकाणी आले कुठून असा प्रश्न निर्माण होतो आहे। नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोट्या आश्वासनांची पोलखोल आता होत आहे। आम्ही ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो। पुलवामा पहलगाम घटनेच्या वेळी आम्ही सरकार सोबत होतो। पहलगाम पुलवामाच्या घटनेनंतर राजकारण केलं नाही। ऑपरेशन सिंदूरच्या नावावर रात्री आम्ही भारताकडे बघणार नाही ही जी भूमिका मांडली होती त्याचं आता काय झालं? हे केंद्राचं फेल्युअर आहे आणि त्याची जबाबदारी केंद्र सरकारनं स्वीकारावी असे नाना पटोले म्हणाले। आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली। मग आता काश्मीर असुरक्षित आहे, दिल्ली असुरक्षित आहे, तर आता कुठं गेले 56 इंचीचा सीना? याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाहीये। मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे, पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं, केंद्रातलंही सरकार यांचं, मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोलली गेलेली आहे। ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे। या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। अशा स्थितीत देशाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे। राजकारण करणं कितपत योग्य आहे? राजकारण करायला बाकी सगळे दिवस आहे। मला वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारणार, पण हे घटना एक नाही, पुलवामातली घटना झाली, पहलगामची घटना झाली, त्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्या सोबत होतो। पण ज्या पद्धतीनं सरकारने पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं, ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरच्या नावाने देशाच्या लोकांना पाकिस्तानशी आता पाकिस्तानकडे डोळे उठून बघणार नाही अशा पद्धतीचं जे भूमिका मांडलेली होती ते कुठं गेली? आणि म्हणून हे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि हा जेव्हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे, केंद्र सरकारचं हे फेल्युअर आहे आणि केंद्र सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी ही भूमिका आमच्या, याला राजकारण नाहीये। निवडणुका लढणं आणि पक्ष जिंकणं अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते। देशहित आणि सुरक्षेबद्दल त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही। गृहमंत्री बिहारमध्ये विना कॅमेरा एका हॉटेलमध्ये थांबले होते। ते कशासाठी थांबले आहेत? कोणत्या लोकांना ते भेटत आहेत? कुठलीही सुरक्षा न घेता विना कॅमेरा CCTV फुटेज बंद करून गृहमंत्री अमित शहा काय करत होते? त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। परंतु मुंबईवर 26/11चा हल्ला झाला त्यावेळी भाजपने असेच प्रश्न उपस्थित केले होते। आता त्याचं उत्तर कुणी दिलं पाहिजे? मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात आम्ही तिथेच आतंकवाद्यांना कंठस्नान घातलं। या बॉम्बस्फोटामध्ये आतंकवादी येतात। सरकार बिहारच्या प्रश्नात मग्न आहेत। या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागेल। देशाच्या सुरक्षेची हमी घेणारे प्रधानमंत्री, गृहमंत्री कुठे लपले आहेत असा सवाल नाना पटोले यांनी मीडियासमोर व्यक्त केला। या घटनेची सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे। हे सरकारचं फेल्युअर आहे। देशाचे गृहमंत्री असतील, देशाचे प्रधानमंत्री असतील, हे निवडणुका लढणं आणि निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष जिंकवणं अशा पद्धतीची त्यांच्यामध्ये भूमिका असते। देशहिताच्या बद्दलचं, देशाच्या सुरक्षेच्या बद्दलचं त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही। गृहमंत्री बिहारमध्ये विदाऊट कॅमेरा ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत, ते कशासाठी विदाऊट कॅमेरा थांबलेले आहेत? कशासाठी हे लपवलं जात आहे? कोण त्यांना भेटत आहे? हे सगळे प्रश्न या ठिकाणी निमित्तानं निर्माण होणार आहे। देशाचा गृहमंत्रीच विदाऊट सुरक्षेमध्ये आणि विदाऊट कॅमेरा CCTV फुटेजेस बंद करत असेल तर हे सगळे प्रश्न या निमित्तानं उभे झालेले आहेत आणि म्हणून ही जबाबदारी खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने स्वीकारावी ही भूमिका आमची आहे। येऊन स्फोट झाल्याची माहिती आहे। लाल किल्ल्यासारखं ठिकाण नवी दिल्लीतलं अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाण, याला धरून बिहारमध्ये आज शेवटच्या टप्प्यात तुम्ही जे सांगतात की राजकारण करू नये अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे। आमचा मुद्दा याच्यामध्ये एक आहे की जेव्हा मुंबईवर 26/11चा हमला झालेला होता, त्या हमल्यामध्ये BJPने काय केलं होतं? हे सगळे प्रश्न उपस्थित केले होते ना। आम्ही पण आता तेच प्रश्न उपस्थित करतोय ना। याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काही म्हणता की ह्या प्रकरणात जे राजकारण आहे,
आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि आम्ही त्यावेळेस मुंबईच्या हमल्यामध्ये त्या आतंकवाद्यांना तिथंच त्यांना कंठस्थान देण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं. असं सोडलं नव्हतं आम्ही. पण हे जे आता दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, या बॉम्बस्फोटामध्ये ज्या पद्धतीनं आतंकवादी येतात, निरपराध लोकांचा त्या ठिकाणी जीव जातो आणि सरकार प्रचारामध्ये आहे बिहारमध्ये, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला उत्तर या केंद्राच्या सरकारला द्यावं लागणार आहे आणि देशाची जनता विचारणार आहे. कारण की देशच सुरक्षित नाही, देशाची सुरक्षेची हमी घेणारे प्रधानमंत्री, गृहमंत्री हे आता कुठं लपलेले आहेत, हाही प्रश्न आता लोक विचारायला लागले.